नमस्कार, मी डॉक्टर सुधीर धायगुडे. आज आपण जाणून घेऊया मूळव्याधाच्या उपचारांबद्दल. मूळव्याध म्हणजे काय? तर मूळव्याध म्हणजे गुदद्वाराभोवती फुगलेल्या या निळ्या रक्तवाहिन्या. मूळव्याधाचे प्रामुख्याने 4 ग्रेड्स असतात. ग्रेड 1 म्हणजे मूळव्याध फक्त आतमध्ये संडासच्या ठिकाणी असतो. ग्रेड 2 म्हणजे तो इथपर्यंत असतो बाहेर. ग्रेड 3 म्हणजे पूर्ण बाहेर असतो. आणि ग्रेड 4 म्हणजे जो आतमध्ये जात नाही, जो बाहेरच राहतो. तर ह्या मूळव्याधाच्या विविध ग्रेडनुसार त्यांच्या विविध उपचार पद्धती आहेत. आतमध्ये जे असतात त्यांना इंटरनल हेमोरॉइड म्हणतात आणि जे बाहेर असतात त्यांना एक्सटर्नल हेमोरॉइड म्हणतात. इंटरनल हेमोरॉइड ग्रेड 1 आणि ग्रेड 2 यांना प्रामुख्याने काही करावं लागत नाही. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, संडास साफ होण्याची औषधं आणि काही औषध गोळ्यांनी 90% रुग्णांचा हा आजार बरा होतो. जर ज्या रक्तामध्ये रक्तस्राव होत असेल तर त्यामध्ये आपण बँडिंग थेरपी, इकडे बँड लावून आपण तो रक्तप्रवाह थांबवू शकतो, किंवा इंजेक्शन स्क्लेरोथेरपी, ज्यामध्ये इकडे इंजेक्शन दिलं जातं आणि तो रक्तस्राव थांबवला जातो. ज्या रुग्णामध्ये ग्रेड 3 आणि ग्रेड 4 हिमोरॉइड्स असतात त्यांच्यामध्ये आपण लेझर पद्धतीचा उपचार करू शकतो. ओपन पद्धतीने ऑपरेशन केलंय तर कात्रीने ते मूळव्याध पूर्णपणे कापून त्याला टाके घालतो आपण. तर यामध्ये रुग्णांना दुखतं जास्त आणि रुग्ण पुन्हा कामावर जाण्यास वेळ लागतो. लेझर पद्धतीने हेच ऑपरेशन केल्यानंतर या मूळव्याधामध्ये लेझर फायबर आत घालून तो मूळव्याध आतून जाळला जातो, ज्याच्यामुळे हा रक्तपुरवठा आतून थांबतो, रुग्ण लवकर कामाला जाऊ शकतो. आणि एक्सटर्नल हेमोरॉइड जो आहे त्याला ऑपरेशन हीच एक उपचार पद्धती आहे. मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की आजाराचं निदान करून घ्या तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून, आणि निदान केल्यानंतर त्याला कोणकोणत्या विविध उपचार पद्धती आहेत याच्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करा.